प्राणीसृष्टीमधला जो दुसरा फायलम आहे त्याचं नाव आहे निडारिया, त्यालाच दुसरं नाव आहे सिलेंडरेटा। आता याची वैशिष्ट्य काय असतात तर हे सुद्धा समुद्रामध्ये राहतात, परंतु आता इथे ना टिश्यू डेव्हलपमेंट सुरू झाली। इथं उती बनायला सुरुवात झाली। त्याचप्रकारे इथे यांच्या उतींमध्ये ना नर्व्स पण असतात, म्हणजे एक प्रकारे नर्वस सिस्टमची सुरुवात सुद्धा इथून आपल्याला मेंदू नसतं ना, त्यांना मेंदू वगैरे नसतो। रेडियल सिमेट्री असते त्यांची, म्हणजे जे गोलाकार असतात ते त्यांना जर का दोन तुकड्यामध्ये डिवाइड केलं तर एकसारखे दिसतात, ते गोलाकार असतात ते। त्याच्यानंतर त्यांच्याजवळ ना टेंटॅकल स्पर्शिका असतात, म्हणजे एक प्रकारे चाबूक, आणि त्या चाबकाला काटेरी चाबूक, ठीक आहे। ते काटेरी जे पेशी असतात ना यांच्या, त्या पेशींना निडोब्लास्ट असं म्हणत असतात, आणि त्यांच्यामध्ये जी विष असते त्या विषाला हिप्नोटॉक्झिन असं म्हणत असतात, ठीक आहे। त्याच्यानंतर हे कॉलनी करून राहतात, ज्या प्रकारे मनुष्य गावामध्ये शहरामध्ये कॉलनी करून राहतात त्याच प्रकारे हे सुद्धा कॉलनी करून राहतात, म्हणून त्यांना आपण झोइड असं म्हणत असतो। आणि हे पॉलिमॉर्फिक असतात। पॉलिमॉर्फिक म्हणजे जे आपलं रूप बदलवतात, म्हणजे लहानपणी ते वेगळेच होते आणि जवानपणी ते वेगळेच झाले, ठीक आहे। कसं ते तुम्हाला सांगतो, आता उदाहरणं आहेत, जसं हायड्रा जे उदाहरण आहे ना हे आपण भरपूरदा अभ्यासतो। असेक्सुअल रिप्रोडक्शनमध्ये एक प्रकार आहे बडिंग नावाचा, मुकुलायन। तर ह्या बडिंगमध्ये सर्वात जास्त उदाहरण आपण हे हायड्राचं देत असतो। याच्यामध्ये काय होते, म्हणजे हायड्रा दिसायला झाडासारखा दिसतो, परंतु त्याचं जे ऑफस्प्रिंग आहे, म्हणजे त्याचं जे डॉटर, म्हणजे त्याचं जे बाळ आहे, तर ते त्याच्या शरीरामधूनच एक बाहेर निघत असते, बड म्हणत असतो आपण त्याला, बडिंग, ठीक आहे। तर ते हायड्रा आहे त्याचं उदाहरण आहे। त्याचप्रकारे दुसरं उदाहरण म्हणजे कोरल्स जे असतात ते बघा, भूगोलामध्ये आपण कोरल रीफ्सबद्दल भरपूर अभ्यासतो। आपल्या भारतामध्ये मालदीव जवळ, अंदमान निकोबार जवळ भरपूर सारे कोरल रीफ्स, म्हणजे ते एक प्रकारे समुद्रामध्ये फुलांचा बगीचा असल्यासारखा, रंगीबेरंगी फुलांचा बगीचा असल्यासारखा असतो, म्हणजे झाडांसारखे दिसतात ते, परंतु ते झाडं नाहीत, ते प्लांट्स नाहीत, ते आहेत प्राणी, ठीक आहे। आता त्याच प्रकारे दुसरं आहे ओबिलिया, ऑरेलिया, हे त्यांची उदाहरणं आहेत। आता मी तुम्हाला म्हटलं ना की हे पॉलिमॉर्फिक, म्हणजे हे रूप बदलवतात, कसं बदलवतात बघा, तुम्हाला सांगतो। आधी काय करतात, हे पहिले रिप्रोडक्शनच्या वेळेस अंडे पाण्यामध्ये सोडून देतात, मग हे जे अंडे एकदम फ्लॅट असतात, प्लेटसारखे, मग ते एका दगडाला जाऊन चिकटतात, मग ते हळूहळू मोठे होतात, ते झाडासारखे दिसायला लागतात, आणि मग ते काय करतात, जेव्हा ते झाडासारखे दिसायला लागतात ना, हळूहळू मोठे होऊन झाडासारखे दिसायला लागतात, तेव्हा त्यांना पोलिप्स म्हणत असतो आपण, ठीक आहे। आणि हळूहळू मग ते जवान झाले, अडल्ट झाले की मग ते दगडापासून मुक्त होतात आणि मग असे पोहायला लागतात। जेव्हा ते पोहायला लागतात तेव्हा त्याला मेडुसा असं म्हणत असतो। तर अशा प्रकारे त्यांनी पूर्ण आयुष्यभरामध्ये 2-3 वेळा रूप बदलवलं, म्हणून त्यांना आपण पॉलिमॉर्फिक असं म्हणत असतो। हे झालं निडारियाबद्दल।